आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे। काँग्रेसच्या 4ही अधिकृत उमेदवारांनी एकत्र येत प्रभागातील गल्लीबोळ, वस्ती घराघरात भेटी देत थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे। प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या दैनंदिन समस्या, नागरी सुविधांचा अभाव, पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नांची सखोल माहिती घेतली। सत्ता नाही तर सेवा हेच आमचे ध्येय या भूमिकेतून काँग्रेस उमेदवारांनी प्रत्येक समस्या ऐकून घेत ती केवळ ऐकून न थांबता निवडणुकीनंतर ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबवण्याचे ठाम आश्वासन नागरिकांना दिले। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार, लोकसहभागातून निर्णय आणि गरजूंना प्राधान्य देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत काँग्रेसचा हा प्रचार लोकांमध्ये चांगलाच प्रभाव पाडताना दिसत आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसच्या या आक्रमक व लोकाभिमुख प्रचारामुळे निवडणूक वातावरण तापू लागले असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। नमस्कार, आपण आहोत चंद्रपूर शहरामध्ये आणि चंद्रपूर शहराच्या महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। सगळीकडे धुमाकूळ सुरू आहे, रणसंग्राम देखील चालू आहे आणि प्रचाराचा वेग वाढलेला आहे। आपल्यासोबत आता आपण प्रभाग क्रमांक चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत आणि देगोतुगुम खरं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे 4ही उमेदवार इथे नागरिकांशी, इथल्या मतदारांशी संवाद साधताना आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, खरं तर आता नागरिकांशी आपण चर्चा करतात, कुठल्या समस्यांना घेऊन त्यांची मागणी आपल्याकडे आहे आणि आपण निवडून गेलात तर कुठल्या कामांना प्राधान्य द्या? सर्वप्रथम खूप अधुरे कामं पडलेले आहे, नालींच्या समस्या आहे, रस्त्याचे कामं आहे आणि बरेच काही गोष्टी आहेत ज्या खूप अर्धवट आहे। कोणी नारळ फोडून सोडून दिलेले आहे, कोणाचे जे कामं आहे जे खूप म्हणजे आज करू उद्या करू अशा काही त्यांना आश्वासन मिळालेले आहे। अशा त्या समस्यांची आम्हाला माहिती मिळून राहिलेली आहे। आमचा संपर्क चांगला सुरू आहे आणि लोकांच्या या सर्व समस्या सोडवण्याकरिताच आम्ही आज हा पाऊल उचलला आहे की आम्हाला राष्ट्रीय काँग्रेसनी आमच्यावर विश्वास करून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। धन्यवाद। आपलं तुमचं नाव काय आणि कुठल्या नंबरवर, म्हणजे आपली चिन्ह आणि बटन? मी सुवर्ण विजय लोखंडे, सर्वसाधारण महिला गट क गट प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रीय काँग्रेसची। माझं बोध चिन्ह आहे पंजा। नक्कीच आपल्यासोबत ताई देखील आहेत। ते काय सांगाल, खरं तर महिलांचे अनेक प्रश्न आहेत। इथले जे नेहमी निवडणुकीसाठी उमेदवार प्रचारादरम्यान जातात मात्र 5 वर्ष त्यांचा पत्ता नसतो, असं एकंदरीत इथल्या नागरिकांना पाहायला मिळते। आपण कसे करणार? नमस्कार, मी प्रतिभा विजय पेंदा, प्रभाग क्रमांक 1 मधून अनुसूचित जमाती अ गटमध्ये मी नॉमिनेशन आहे, माझं उमेदवारी आहे, काँग्रेस पक्षाने दिलेली आहे। जसं विचारलं तुम्ही की एक महिला म्हणून प्रश्नाकडे कसं बघणार, मी पण महिला आहे, ज्या दिसत आहे मला आजच्या समस्या त्या माझ्या आणि माझ्या वार्डातल्या महिलांच्या काही वेगळ्या समस्या नाही आहेत। त्या समस्यामधून मी पण जात आहे। पाणी येत नाही नळाला, नाल्या चोक झालेल्या आहेत, घंटागाडी येत नाही व्यवस्थित, तर त्याच्यामुळे त्या प्रायोरिटीमध्ये त्या गोष्टी मी पहिल्यांदा करणार। त्या गोष्टींना पाण्याची समस्या जी खूप महत्त्वाची आहे, 2-2, 3-3, 4-4 दिवस नळाला पाणी येत नाही, ते महत्त्वाचं आहे की मी एक उमेदवार म्हणून जेव्हा मला या प्रभागातून उमेदवारी मिळाली आहे आणि निवडून पण येणार, पहिल्यांदा प्राधान्य असणार की महिलांच्या गरजू समस्या ज्या आहेत त्या आम्ही सोडवणार। नक्कीच महिलांच्या गरजू समस्या त्या सोडवणार आहेत। आपल्यासोबत युवक देखील आहेत। दादा, खरं तर युवकांना जी संधी आहे फार कमी मिळत असते। आपल्यासोबत अनुभवी देखील आहेत, महिला आहेत आणि असं असताना युवकांना आजकाल सगळे व्यसनाकडे मुलं चाललेली आहेत। त्यांच्याकडे पुरेसं ग्राउंड नाही, ग्राउंडमध्ये सुविधा नाही, मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत। अशात अनेक प्रश्न युवकांचे देखील आहेत। आपण नगरसेवक झाल्यानंतर अशा कुठल्या मुद्द्यांना आपण हात घालणार? सर्वप्रथम तर युवकांचं असं झालं आहे की इंडस्ट्रीयल एरिया आहे, पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे आपले मुलं जे आहेत आता सध्या बेरोजगार आहे। लॉयड्स मेटल असो किंवा CTPS असो, आज एवढं असूनही चंद्रपुरात बेरोजगारीचं प्रमाण हे भरपूर प्रमाणावर आहेत आणि त्यासाठीच मी प्रयत्नशील करेल की इथल्या युवकांना रोजगार कसा देण्यात येईल। आणि दुसरी गोष्ट असं आहे की बेरोजगार असल्या कारणानं त्यांना नाही का अंमली पदार्थाचं सेवनही वाढलेलं आहे या चंद्रपूर शहरामध्ये, आणि तेही कमी कसं करता येईल याच्याकडे पाऊल नक्कीच उचलणार। हा काँग्रेस पक्ष आहे, हा सगळ्यांचा विचार करून चालतो आणि माझं नाव आहे आशिष बोंडे आणि मी ब गटातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार म्हणून आहे। नक्कीच हे होते बोंडे। आपल्यासोबत सर आहेत। सर, अनुभवी आपण आहात,
अनेक राजकारण आणि समाजकारण देखील आपण बघितलेलं असेलच. आपल्यासोबत युवक आणि महिला देखील काँग्रेसच्या आपल्या एकंदरीत निवडणुकीमध्ये सोबत आहेत. तुकुम या परिसरामध्ये CTPSच्या चिमण्या देखील, त्या चिमण्यांमुळे गरमी असेल किंवा प्रदूषण असेल किंवा वृद्धांना श्वासांचा आजार किंवा बालकांना देखील अशा चर्चा मतदार आणि नागरिकांना आम्हाला पाहायला मिळाल्या. आपला अनुभव काय सांगताय आणि निवडणुकीमध्ये आपण काय नेमकं करणार? मी प्रकाश केशवराव खुटेमाटे, काँग्रेसतर्फे ड गट याच्या गटामधून मी पंजा या बोधी चिन्हावर उभे आहे आणि माझे 2 नंबरवर माझं नाव आहे. तर आपण म्हणाल्याप्रमाणे या प्रदूषण हा चिमणीचा इतका त्रास आहे या वार्डातील लोकांना की तुम्ही जर 2 दिवस जर लाग करून बाहेर गेले तर इतकं धूळ पसरले राहते, पंखे सर्वांचे काळे झाले राहते. याचा अनुभव मला आहे आणि सगळ्यांना पण तो त्रास आहे. आणि त्या आरोग्य संबंधात पण असा एक त्रास आहे की लोकांना प्रदूषणामुळे, ह्या धुळेमुळे, या चिमणीमुळे खूप होत आहे. त्याच्यामुळे लोकांना आरोग्याची सुविधा मिळावी आणि या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून पण काहीतरी विकास घडून आणावा. या मोठ्या अधिकाऱ्यांनी, या वरिष्ठ नेत्यांनी आमच्याकडे या अडचणीकडे लक्ष द्यावं अशी माझी. नक्कीच. आपण शेवटी आपल्याकडे जाताना एकच प्रश्न म्हणेल की आपण समजा या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेलात, प्राथमिकतेनं कुठलं काम हाती घेणार? जर मी या प्रभागामधून निवडून आल्यास मी प्रथमतः प्राधान्य देईल की मला ही स्वच्छता जी आहे, घाण आहे, खूप पसरली आहे. नालीची साफसफाई होत नाही वेळेवर, इकडे येतच नाही कोणी. आठवड्यातून पाणी पण 2-2, 3-3 दिवस येत नाही. नळ एक दिवसाआड 2 दिवसाआड येते. याच्याकडे मी जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहे. नक्कीच. आपण जवळजवळ सगळ्या 4ही नगरसेवकांशी आपण चर्चा केलेली आहे. त्यांचं एकंदरीत समस्या, इथल्या समस्या आणि त्या समस्या सोडवण्याचा त्यांचा मानस हे देखील आपण बघितलं. काही नागरिक आपल्यासोबत आहेत, काही महिला आहेत. ताई, काय सांगाल? आपण इथे राहता, प्रभागाच्या आहात? हो, मी प्रभाग. आपलं नाव काय? सौ प्रतिभा अनिल शेंडे. काय अडचणींना सामोरे जावं लागतं आणि तुम्हाला काय वाटतं की हे नगरसेवक निवडून आले तर इथल्या समस्या सुटेल? इथल्या समस्या यासाठी सुटेल. आता तर रोड तर झालेच आहे, पण नाले आहे त्या गच्च भरलेल्या असतात आणि वरून पोल्युशन, त्याकडे लक्ष देणार. आणि आमची अशी इच्छा आहे, आम्ही आहो काँग्रेसकडून, की ते करणार, या अडचणीला सामोरी जाणार ते. आणि नाल्यांवर जे काही कुठे झाकणं नाही आहेत, काही ठिकाणी रस्ते नाही बनलेले आहेत, ते करतील. नक्कीच. आपल्यासोबत काकू देखील अनुभवी आहेत. सगळे 4 चेहरे आपल्या पुढे आहेत. त्यांच्याकडनं काय अपेक्षा काय? मी एवढंच अपेक्षा करते यांना. मी पहिले माझा परिचय देते. मी आशिष बंडे यांची आई आहे. माझं नाव सुरेखा सुधाकर बंडे आहे. ह्या जे सर्व निवडून येतील, आपले ब गटातून माझा मुलगा उभा आहे, त्या सर्व लोकांच्या समस्या दूर करतील. आणि नाली असो, लाईट असो, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या नागरिकांना त्रास देतो. फक्त नागरिकांची एवढीच अपेक्षा असते का आपल्याला पाणी मिळालं पाहिजे आणि नळ आले पाहिजे व्यवस्थित, लाईट पाहिजे आणि नाल्या व्यवस्थित पाहिजे. नालीवर आता सध्या स्लॅबच्या नाल्या होत आहे. नक्कीच. इथल्या नागरिकांना किंवा इथल्या मतदारांना काय आव्हान करणार? आपण निवडून आल्यानंतर त्यांच्या ज्या काही योजना असतील त्या त्यांच्या घरापर्यंत पोचवू, हे आमचं आश्वासन आहे आणि नक्कीच निवडून देतील. नक्कीच. आपण बघितलं देगो तुकुममध्ये आहोत. हा खरं तर खूप मोठा प्रभाग आहे आणि प्रभाग क्रमांक 1 म्हणून इथे खरं तर विकासाच्या समस्याचा जो डोंगर आहे तो डोंगर खूप मोठा आहे. आणि इथल्या पाण्याची समस्या असेल, मग इथल्या नालीची समस्या असतील, इथल्या महिलांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजना खरं तर हे उमेदवार निवडून गेल्यानंतर नक्कीच करतील अशी आशा पल्लवीत ठेवत आज मतदारांशी थेट संवाद साधत कुटुंबापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या पॅनल मधनं केलं जात आहे. लोकराज्य TV या संपूर्ण प्रचारामध्ये फिरते आहे, प्रभागामध्ये जाते आहे, तिथल्या समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे, अशा युवकांपुढे, महिलांपुढे त्या समस्या ठेवत या समस्या या समाजसेविकेकडून किंवा या उमेदवारांकडनं निवडून आल्यानंतर आपल्या लोकराज्य TVच्या माध्यमातून या समस्या सगळ्या नष्ट व्हाव्या, समस्यापासून दूर व्हावेत, हाच एकमेव उदात्त हेतू ठेवून लोकराज्य TV न्यूज संपूर्ण महानगरपालिकेमध्ये फिरते. आपण भेटत राहणार आहोत. कॅमेरामॅन राजू नितेश डोंगरे, चंद्रपूर.